मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदो परब्रह्मलिंगम जय पांडुरंगम पांडुरंग करो प्रगमन मन पांडुरंग करो प्रथम सत्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज निजमनं कुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सेवे लागी सेवा का जालो सेवे लागी सेवा का जालो सेवे लागी सेवा का जालो
चिंतेची बंधू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठाल काही सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील सुंदर असा अभंग निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा: ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम विजमोयम। माऊली ज्ञानोबाराय सांगतात, म्या बोलविल्या विद बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता। या सृष्टीची उत्पत्ती करत असताना जगतामध्ये जगत निर्माण जर कोणी केलं असेल तर ती भगवान भोलेनाथांनी। का ज्या वेळेला स्त्री आणि पुरुषाची उत्पत्ती निर्मिती करायची होती, स्त्री पुरुष निर्माण होत नाहीत, भगवान परमात्माने भगवान ब्रह्मा आणि विष्णूंचं रूप धारण केलं। भगवान विष्णूला प्रकट केलं, चतुर्भुज रूप धारण करून त्यांना दर्शन दिलं आणि पंचाक्षरी मंत्राचा जाप करायला सांगितला। ओम नमः शिवाय या महामंत्राचा जाप करत करत तरी सुद्धा स्त्री पुरुषाची उत्पत्ती होत नाही, म्हणून भोलेनाथांनी सृष्टीच्या निर्मितीचं काम ब्रह्मदेवाकडे सोपवलं। हे काम तुम्ही करा। ब्रह्मदेवाने 5 कामबाण तयार केले, स्त्रीची उत्पत्ती होत नव्हती। 5 कामबाण तयार केले, कामदेवाकडे काम सोपवलं आणि कामदेवाला वाटलं की खरोखरी कामबाण एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या पुरुषावरती जर आपण ज्या वेळेला सोडले तर खरोखर ते काम करत असतील का। सगळ्यात पहिला प्रयोग करायचा कोणावरती असा प्रश्न पडला तर सगळ्यात पहिला प्रयोग भगवान ब्रह्मदेवावरती केला। ब्रह्मदेवाची मानसकन्या जवळच होती संध्या आणि सप्त ऋषी जवळच आहेत, पुत्र आहेत मानस पुत्र। ब्रह्मदेवांनी विचार केला, जसे कामदेवांनी 5 कामबाण सोडले, ब्रह्मदेवांनी वाईट नजरेनं स्वतःच्या मुलीकडे पाहिलं। धर्माला राग आला, धर्माने भगवान महादेवाकडे धावा घेतला आणि सांगितलं, देवा असा अधर्म वाढत गेला तर धर्म टिकून राहणं फार कठीण होईल। स्वतःच्या भावानं बहिणीकडे वाईट नजरेनं पाहावं, स्वतःच्या पित्यानं मुलीकडे वाईट नजर करून पाहावं, ही चांगली गोष्ट नाहीये। धर्म टिकून राहावा यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल। महादेवाला राग आला, भोलेनाथांनी सांगितलं की जो कोणी स्वतःच्या मुलीकडे, स्वतःच्या बहिणीकडे, स्वतःच्या आईकडे वाईट नजर करून पाहिलं त्याला दंड देण्यात येईल। महादेवानी त्रिशूळ फेकून मारणार तर ब्रह्मदेवानी मृगाचं रूप धारण केलं। मृगाचं रूप धारण केलं, सप्तऋषींच्या अंगामधून जी शक्ती निघाली, जो घाम निघाला, त्या घामापासून पितराची उत्पत्ती झाली आणि जेव्हा मृगाचं रूप धारण करून ब्रह्मदेवानं त्रिशूळ फेकला, धडापासून मस्तक बाजूला झालं। धडापासून मस्तक बाजूला झालं। ब्रह्मदेवाला वाटलं माझा अपमान केलाय, सर्व देवतांच्या प्रार्थनेनं परत ब्रह्मदेवाला जिवंत करण्यात आलं। पण सांगण्याचं तात्पर्य आहे, जगत निर्माण जर कोणी केलं असेल तर सगळ्यात पहिले भगवान आदिदेव, देवादिदेव महादेव, त्याला महादेव म्हणून महादेवाची महापूजा आणि महाअभिषेक असं म्हटलं जातं। सांगण्याचं तात्पर्य आहे, सृष्टीची निर्मिती करत असताना अनेको साधू संतांचं असेल, देवदेवतांचं खूप मोठं योगदान आहे आणि पवित्र अशा वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं, अनेको काहीतरी वेगवेगळ्या नित्यनेमानं, काहीतरी वेगवेगळ्या कारणास्तव कीर्तनाचं सप्ताहाचं आयोजन केलं जातं। आज आपण पाहतोय गेल्या 4 वर्षापासून श्री संत कलंकीनाथ महाराज यांच्या मूर्तिप्राण प्रतिष्ठा आणि प्रगट दिना उत्सवानिमित्त केलेलं सुंदर असं कीर्तनाचं आयोजन। मागच्या वर्षी सुद्धा कीर्तन माझंच होतं, पण परत एकदा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालाय। यावर्षी तसं पाहिलं तर कलंकीनाथ महाराजांची इच्छा होती मी यावं म्हणून। रात्रीचं कीर्तन होतं धुळ्याला, 1 महिना झालं रोज दुपारची कथा, रात्रीची कीर्तनं चालू आहे। काल परवा दिवशी धुंडराम दादाला म्हटलं, दादा काहीतरी कारण कॅन्सल करता का? ते म्हणता एकदा तारीख दिली की दिली, आम्हाला बाकी माहिती नाही, तुम्ही तर आल्या पाहिजेत। पण रात्रीचा प्रवास करून पहाटे 5 वाजता तुमच्या गावात पोहोचले। श्री संत कलंकी महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरिता सुंदर असं आयोजन करण्याचं काम करत आहेत। खूप सुंदर असा संकल्प आहे। पहा, महाराष्ट्रात गेल्या 6-7 वर्षापासून फिरत असताना मी पहिल्यांदा आपल्या गावात पाहते की रामनामाचा जप करावा। जाप केला पाहिजे, पण कुठल्या पद्धतीनं? कोणी 1000 करतं, कोणी 2000 करतं, कोणी रोज 108 वेळा करतं। पण 3.5-4 क्विंटल गहू, एक गहू बाजूला काढून नामजप करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये। आणि कलियुगामध्ये कलियुग जर कशाच्या आधारावरती तारत असेल तर ते भगवान परमात्माच्या नामस्मरणावरती।
कारण कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देले भेटे. सगळ्यात मोठं महत्त्व कशाला सांगितलं तर कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्माच्या नामस्मरणाला महत्त्व सांगितलंय. आणि आपलं गाव अतिशय उत्तम प्रकारे ती सर्व गोष्टी आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून एकदा सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळींकरिता सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा सेवेकरिता गुणीजन म्हणून लाभलेले अतिशय सुंदर गाणं आहे आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य. महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे आदरणीय संतोषदादा परडे. जोरात टाळी वाजवायची एकदा. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य संगीत विशारद. खूप सुंदर आणि गोड गाणं आहे पहा. हरिभक्त परायण शेष नारायण महाराज घोंगडे. आदरणीय हरिभक्त परायण माऊली महाराज शेंडगे. टाळी जरा जोरात वाजवा, कुचरपणा करू नका अजिबात. त्याचबरोबर मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले अतिशय सुंदर वाजवण आहे समयाशी सादर व्हावे आदरणीय हरिभक्त परायण वैभवदादा बांगर आणि हरिभक्त परायण विष्णूदादा रेंगे. जोरात टाळी वाजवायची एकदा. त्याचबरोबर दोन्ही यूट्यूब चॅनल त्यामध्ये जे माझे कीर्तन कथा ज्यांच्या यूट्यूब चॅनलवरती असतात नाथब्रह्म यूट्यूब चॅनल आमचे आदरणीय विठ्ठलदादा पौळ आणि दुसरे आदरणीय हरिभक्त परायण संदीप दादा. मनापासून तुमचे धन्यवाद. एकदा जोरात टाळी वाजवायची. साऊंड सिस्टीम सुद्धा एक नंबर, तुमचे धन्यवाद. अजून थोडा स्पष्ट आवाज करण्याचं काम करा. आणि यातलं मला काय तुम्ही जर विचारलं काय देऊ हे नाही कळत मला. फक्त यांच्या कानापर्यंत अंतःकरणापर्यंत व्यवस्थित आवाज पोहोचला पाहिजे. त्याचबरोबर कीर्तनाकरिता माझे वडील उपस्थित आहेत. अजून सर्व टाळकरी मंडळी आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य गोरख महाराज गावातलेच आहेत का? त्याच्यामुळे असं होते. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. गावातले जरी असले तरी प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये फरक आहे. आज बरेच जण कोणी इंजिनियर असतील, कोणी डॉक्टर असतील, कोणी वकील असतील, पण वारकरी संप्रदायात येणं कोणाच्याही नशिबात नाही. त्यासाठी धन्य माता पिता दयाची. सर्व टाळकरी मंडळी गावातलेच आहेत ना, तुमचे मनापासून धन्यवाद. पंचकृषीतून आलेले सर्व भजनी मंडळ, त्याचबरोबर सर्व अन्नदान करणारी मंडळी असतील, तिकडे स्वयंपाक बनवणारे, तुमचेही मनापासून धन्यवाद. आणि कीर्तनाकरिता आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे श्री क्षेत्र लोहगाव या नगरीवरून आलेले खूप मोठा सप्ताह करण्याचं काम करतात गेल्या 5-6 वर्षापासून. आमच्यावरती खूप मोठी कृपा आशीर्वाद ज्यांच्या आहेत. सुरुवातीच्या काळात ज्यांच्या गावामध्ये माझी कथा 4 वर्षापूर्वी झाली होती. वारकरी संप्रदायात खूप मोठं योगदान आहे. आपल्या गावामध्ये कसं 3.5 ते 4 क्विंटल गव्हाचं एक गहू काढला तर नामजप चालू होतो. त्यावेळेला त्या गावामध्ये लोहगावाची विशेषता आहे पहा. या पंचकृषीतून आल्यावर त्या गावाचं विशेष असं आहे की त्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्हाला एकच नाव दिसेल, रामकृष्ण हरी. आणि ते सगळ्यात मोठं योगदान प्रत्येकाच्या द्वारावरती रामकृष्ण हरीच्या प्लेटा लावण्याचं काम कोण करत असेल तर ते आदरणीय आमचे गुरुजी आहेत. एकदा जोरात टाळी वाजवायचे. काय पानबुडे गुरुजी. आता गुरुजीन बाबा म्हणण्याची सवय लागली त्यामुळे त्यांचं नाव काय कधी मुखातून घेत नाही. पानबुडे गुरुजी. गुरुजींचे मनापासून धन्यवाद. तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर सप्ताहामध्ये तिथे खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा असतो आदरणीय आमचे फुटाणे काका, त्यांना आवडीनं चेंडू मामा म्हटलं जातं. मामांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर नितांत माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करतात. ते आयोजन करण्याचं काम जे करतात महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार ज्यांच्यामुळे गावात येतात, तुमच्या गावात ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग आलाय, सगळ्यात जास्त आग्रह करतात आदरणीय हरिभक्त परायण आमचे धोंडीराम दादा सावळे. त्यांच्याकरिता एकदा जोरात टाळी वाजवायची. तुमचे मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर या सप्ताहाकरिता या आजच्या कीर्तनाकरिता खूप मोठं योगदान ज्यांचं आहे आदरणीय हरिभक्त परायण आमच्या धोंडीराम दादाचे काका आदरणीय उमराव दादा भोकरे आणि सर्व समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी कोरठा. एकदा जोरात टाळी वाजवायची सर्वांकरिता. सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी अनेको साधू संत महात्मा मंडळी संत मंडळी, कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्व हरिभक्त परायण सर्व इकडं चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या, हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. अभंग अतिशय सुंदर आहे.
महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर अनेको संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया ना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दय कणात, खांब दिला भागवत तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. बहिणी मने फडक भीती ध्वज आणि निरूपण केले ओझा. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला, कोणी वारकरी संप्रदायाचा पाया आहे, कोणी खांब आहे, कोणी कळस आहे. कुठलीच अपेक्षा न धरता अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करत राहावं. प्रत्येक संतांचा अधिकार जर पाहिला, कोणी भगवान परमात्माला पंढरीश पांडुरंग परमात्माला भेटण्याकरिता पंढरपूरला पोहोचले, पण काही जणांसाठी परमार्थ कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, पाचव्या वेदाचे निर्माते, सदैव वैकुंठ गमन ज्यांचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार पाहिलं तर अखंड कंठामध्ये माझी मज झाली अनवर वाचा, छन्न या नामाचा, तुकिता तुल्यसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. योगायोगानं दरवर्षी तुम्हाला कीर्तन श्रवणाचा अधिकार प्राप्त होतोय. एवढा मोठा योग सुयोग कोणाच्या जीवनात प्राप्त होत नाही. भगवान श्री संत कलंकी महाराज, कलंकीनाथ महाराजांची सेवा करण्याचं काम आपल्याला 1 तासासाठी 1.5 तासासाठी अंतःकरणातून श्रवण करायचं आहे. कारण भगवंताच्या नामस्मरणाची वाहत चाललेली ही गंगा आहे. एक जटेतून प्रवास झाली, एक मुखातून प्रवास झाली. जो स्नान करेल त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. पण इथं येऊन सुद्धा काही जण नुसते गप्पा पाणीत बसत आहेत. बऱ्याच महिला मंडळी म्हणतात कावताई मग येता गौस कृपायला, इथं आल्या इथं गप्पा नाही हाणायच्या, जरा थोडा अंतःकरणातून ऐकण्याचं काम करायचं. संतांनी वर्णन केलंय पहा, कीर्तन संपण्याची लाट येते, तुम्ही आम्ही आपापल्या गावी निघून जाताय. पण जीवनात एकदा शेवटची लाट जर आली तर कधीच आपली गाठभेट होत. लाट नाही आली, सुनामी लाट नाही आली, शेवटची लाट नाही आली म्हणून तुमची आमची गाठभेट आहे. पण संतांनी सुंदर वर्णन केलंय पहा. 2 उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट थोडी दोघा पुन्हा नाही गाठ. शनिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानांचा, दोष ना कुणाचा. शेवटची जर लाट आली तर कधी आपली गाठभेट होत. ती लाट येण्याच्या अगोदर ठरवायचं माणसानं परमार्थ कधी करावा. बरेच लोक सांगतात आई आम्हाला मेल्यावर मुक्ती भेटेल कधी, आमच्या पोराला सांगू आमच्या हाडं एवढे काशीला सोडा. माणसाचं कर्म चांगलं नसेल तर आपले हाडं सुद्धा काशीला जात नाही बरं, एवढं लक्षात ठेवायचं. जीवनमुक्त अवस्थेला जिवंतपणी मुक्ती भेटावी असं वाटत असेल तर अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करावं लागेल आणि धार्मिक कार्यामध्ये कधीतरी सहभागी व्हावं लागेल.
बरेच लोक असतात, पैसा, प्रॉपर्टी, धन दौलत, संपत्ती सगळ्या गोष्टी असतात, पण परमार्थ काय असतो, देणगी काय असते, दान काय असते, या गोष्टी त्यांना माहिती नसतात. दान जर केलं, सर्वात श्रेष्ठ दान सांगितलंय ते आहे अन्नदान. दान केलं पाहिजे. दानाचे प्रकार सांगितलेत, भूमिदान, गोदान, वस्त्रदान, रक्तदान, त्यानंतर सुवर्णदान, धनदान, त्यानंतर सांगितलंय अन्नदान, आणि सगळ्यात श्रेष्ठ दान त्याच्यामध्ये वर्णन केलंय मतदान. दानच केलं जातं ना तुमच्याकडे मत. काय म्हणत आई, आताच तर घोटाळा झाला 1-1.5 महिन्यात. काय सांगावं, ज्यांनी जेवढा पैसा वाटला तेवढं नाव पुढे येते. सध्याच्या काळात पहा तुम्ही, सगळ्यात मोठा चुकीचा विषय पहा. आज लोक दरवर्षी वाट पाहतात. तुम्ही पहा, दरवर्षी 5 वर्षानं प्रत्येक जण, दरवर्षी प्रत्येकाला वाटतं काहीतरी यानं पैसे जास्त दिले पाहिजे, त्यानं पैसे. बरं, पैसे कोणाचे घ्यावं, कोणाला मतदान करावं, या गोष्टी विचार केला पाहिजे की. एक जर त्या वोटिंग मशीनच्या जवळ आलं, उभं राहिलं, त्याला सुचच ना कोणतं बटन दाबू, कोणाचं बटन दाबू, नेमकं मतदान कोणाला करू. तिथले जवळ एक दादा होते, ते म्हणे काय साहेब, का झालं काय नेमकं. ते म्हणे काय नाही, रात्री कोणी पाजली याचं नावच आठवना म्हणे. ते दानच केलं पाहिजे. बरं, दान करत असताना एका गोष्टीचा विचार करायचा आहे, ज्या व्यक्तीला आपण मतदान करतोय तो व्यक्ती आपल्या गावासाठी महत्वाचा आहे का, तो आपल्या गावासाठी काहीतरी करतो का, आपल्या पोरांचा शिक्षणाचा विचार करतोय का, तो व्यक्ती आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये गोरगरिबांना रात्री बेरात्री कधी एखादी अडचण आली तर तो व्यक्ती धावत जातो का, या गोष्टीचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. आणि सर्वात श्रेष्ठ दान सांगितलंय ते आहे अन्नदान. भूमिदानी होसी भूमी पाडो, कनकदानी कांती निर्मळो, चंदनदानी सदा शिरो, जन्मजन्मी प्राणी अन्नदानी आयुषी, उदकदानी सदा सुखी, मंदिरदानी भोन पालकी, सुपरिमल उपचार. आता मंदिर दान करू शकत नाही. आदरणीय गुरुजींनी खूप मोठं मंदिर बांधलंय पहा. सगळेजण म्हणायचे एवढ्या लांब कशाला मंदिर, ते म्हणे आपल्या डोक्यात बसलं. एका टायमाला गुरुजी गेल्याच्या नंतर गुरुजींचं नाव काही दिवसानं मिटलं जाईल, पण मंदिराच्या रूपानं ते नाव मात्र जिवंत राहण्याचं काम होतं पहा. दान माणसानं असं करावं की ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहायला पाहिजे. बऱ्याच लोकांना धन दौलत पैसा 8-8 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी आहे, पण तरी सुद्धा कुठं दान द्यावं हे मात्र कळत नाही. कशामुळं, अनितीने कमवून आणलेल्या पैशामध्ये कलीचं वास्तव्य आहे पहा. तुम्हाला माहिती, जरासंधानं अनितीने कमवून आणलेला सोन्याचा टोप राजा परीक्षितीने स्वतःच्या डोक्यात घातला. परीक्षितीने डोक्यात घातला तसा कलीनं प्रवेश केला. शमिक ऋषींचा अपमान घडला. शमिकांचे पुत्र शृंगानं श्राप दिला. तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल 7 दिवसात. अनितीने कमवून आणलेल्या धनामध्ये सुद्धा कलीचं वास्तव्य आहे. त्यासाठी पैसा कमवला पाहिजे, पण उत्तम व्यवहारे उदास विचारे, वेच करी पैसा कमवला पाहिजे पण नीतीचा असावा. तुम्हाला माहिती असेल काही माणसं 50-50 एकर जमीन आहे, 3-3 मजली बिल्डिंग आहे, पण संध्याकाळच्या टायमाला 3-3 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरी झोपा लागत, उठून बसत का, अनितीने कमवून आणलेला पैसा आहे. त्यासाठी पैसा असावा. आणि अनितीने कमवून आणलेला पैसा असेल, काचाचा बंगला बांधणं तुमच्या हातात आहे महिला मंडळ, पण त्या घरामध्ये समाधान प्रसन्नता आणणं मात्र तुमच्या हातात नाही. त्यासाठी नीतीचा पैसा असावा.
दान करण्यामध्ये श्रेष्ठ दान सांगितलंय ते अन्नदान, गोदान केलं पाहिजे. सुवर्णदान जर केलं तर सौंदर्य प्राप्त होतं. पहा आता काही काही महिला अशा असतात, एवढ्या रूपवान सुंदर दिसणाऱ्या 200, 500, 1000 रुपयाची साडी जरी घातली तरी ती साडी त्या बाईला चांगली दिसते. काही काही महिलांनी 5-5 हजाराच्या साड्या घातल्या तरी सुद्धा कशामुळं? ज्यांनी ज्यांनी पहिल्या जन्मात सुवर्ण दान केलं असेल त्यांना या जन्मात सुवर्ण सौंदर्य भेटलंय. पुढच्या जन्मात जर तुम्हाला सौंदर्य पाहिजे असेल तर आणि तुमच्याकडे सोन्याचं लय नादे. पा गळ्यामध्ये ते हातामध्ये भले मोठाले दांडकुळे, पायात ते अर्धा किलोचो खड्डे पडतात पण बाई पायातलं काढत. माझी कथा होती तर हिंगोली जवळ नाही का ते पारोडा, पूर्ण बाईचं गळा भरून सोनं. एका टायमाला घरावरचे पत्रे कमी असतील, पत्रे सुद्धा लवकर नाही बदलणार, पण बाई नुसती पिवळी चुटूक. 7 दिवस मी फक्त त्यांचं सोनच पाहत होते. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर का मी सोन्याचं चांदीचं वर्णन केलं त्याच्यानंतर घरात जेवढं ठेवलं तेवढं बाई घालून यायची सोनं. बाईला लय नाद असतो पासवाण्याचा. 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची, पप्याचं बाप अख्खं आयुष्य गेलं म्हणे तुमच्यासोबत पण मला कधीच नाही केला फुटका. काय म्हणे, मला नाही केला फुटका. आणि बाई महिला मंडळाला सोन्याचा नाद राहतो. सोनं करून हिंमत नाही, पण त्या सोन्याच्या नादात देवाला सुद्धा विसरून जातो. कारण भानगडी एक प्रसंग सांगितला जातो. एका बाईनं मालकाला 5 ग्रॅमची नथनी मागितली, पण 5 ग्रॅमची नथनी दाखवण्याच्या नादात तिनं 5 किलो साखर उडवली. अख्ख्या गावात दाखवायची कोर्ट्यामध्ये, राधा का पानं पप्याच्या बापाने किती भारी नथ केली. केसरबाई पानं म्हणे पप्याच्या बापाने किती भारी. अख्ख्या गावाला नथ दाखवली. संक्रांतीचा सण आला, सकाळी लवकर उठली, सुंदर स्नान केलं. ज्या वेळेला पाहिलं रुपया एवढं कुंकू लावलं, सुंदर साडी घातली होती हिरवी नाटी, रुपया एवढं कुंकू, भांगात सेंदूर, गळ्यात मंगळसूत्र, पायाच्या पोटात जोडी, पायात पैंजण, कमरेला कंबरपट्टा, हातामध्ये हिरव्या बांगड्याचा चुडा घातला आणि कानामध्ये झुंबर घातली, ती वेल घातली आणि तिला घालायची होती नाकातली नथनी. कुठं सापडती? अख्ख्या घरात पाहिली पण कुठं सापडा ना. अख्खा कोर्टात तिने डोक्यावर घेतला. घरात फुसफुस 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 लागली रडायला. मालक आले, काहीतरी कामाला गेले ते वसमतला, तिथून आले आणि विचारलं, पप्याची मागत झालं काय रडायला? पप्याचा बाप विचारूच नका म्हणे, काय सांगू तुम्हाला. अगं झालं काय एवढं रडायला म्हणे? सणासुदीचं घरातल्या लक्ष्मीने रडणं चांगलं नाही, एवढं रडू नको. झालं काय? काय सांगू तुम्हाला, काल तुम्ही नव्हती आणली का ती. आता याला वाटलं मी नेमकं घरात काय आणलंय. तो म्हणला नथनी का? हा ना पप्याचा बाप, पाहणं म्हणे सेल्फीत किती भारी दिसते. कालचे फोटो काढून ठेवलेले होते ती ना. तो म्हणे मग झालं काय? कुठंच सापडा म्हणे. रडू नको म्हणे, पाप्याची माई तू मिनत मी सापडू लागतो तुला. अख्ख्या घरात पाहिली पण कुठंच सापडा. तिचं रडणं काय थांबना. मालकाने म्हटलं चहा तुम्हीच वतन तुम्हीच प्या म्हणेन, मी येऊच तर पातील घास. कबीरदासांचं लक्ष जातं. संत कबीरदास महाराज म्हणतात, नथनी दीज से यारने सुमिरत बार बार फिर नाक दिया जिसे यारने उसे भूल गई नारा. जगाच्या मालकाला आपण विसरतो. मग दान करताना विचार करायचं कुठलं दान केलं पाहिजे. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर जिवंतपणी योग्य वेळेत परमार्थ करावा लागेल. मेल्याच्या नंतर कर्म चांगलं नसेल तर हाडं सुद्धा काशेला जात नाही. तुम्हाला गंमत सांगते, 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी बाबानं कमवली. सखाराम तात्यानं एकुलता एक पोरगा होता, एवढी प्रॉपर्टी कमवली. पण अगोदर एक पत्नीला सांगून ठेवलं होतं, मी गेल्यावर पोराला सांग म्हणे बाळ्याला माझ्या हाडं तेवढे काशेला सोड. म्हाताऱ्याचा जीव गेला. म्हातारी म्हणती, बाळ्या तुझ्या बापाची लई इच्छा होती म्हणे एवढे हाडं काशेला सोड. बाळ्याने हाडं घेतली, खिशात घातले, निघाला. 700 किलोमीटर गेला. पुढे फक्त 5-50 किलोमीटर काशी राहिलेली. 50 किलोमीटरवर काशी राहिली. पण गावाकडून बाळ्याला फोन आला. कोणाचा? पिंट्याचा. पिंट्या म्हणे, बाळ्या आता सोयाबीन विकली म्हणे, 10,000 रुपये आलेत. कुठे आहे म्हणे? काशीला आलोय म्हाताऱ्याला सोडायला. हाय तिथं सोड म्हणे म्हातार. आता परत आलं तर 10,000 तुला खर्च करतो. तर बापाने चांगलं कर्म केलं नाही तर पोरगा तरी कसा करणार आहे. तिथून परत निघाला. जवळ एक वडा होता. ते म्हणे वडा कुठं जातो? वडा नदीला. नदी कुठं जाते? तिथंच पोहोचणारे म्हणे. काय गरज म्हणे तिकडे जायची. म्हातारं वड्यात सोडलं आणि रामकृष्णारी म्हटलं. ते म्हणे बाबा सुखाचा प्रवास करा म्हणे, 50 किलोमीटर फक्त काशी जा म्हणे आता इथून पुढं. म्हाताऱ्याला गेलं. पण म्हातारं रात्री म्हातारीच्या स्वप्नात आलं आणि म्हातारं म्हणतं म्हातारीला, बाळ्यानं म्हणे मला 50 किलोमीटर अलीकडे सोडलंय म्हणे, काशीत सोडलं नाही. काही उपयोग नाही झाला म्हणे एवढी प्रॉपर्टी कमवून. बाळ्यानं मला 50 किलोमीटर अलीकडे सोडलंय. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी उठली. बाळ्याला म्हणती, बाळ्या उठ. झालं काय आरडायला? म्हातारं कुठं सोडलं म्हणे? काशीत. खोटं बोल नको म्हणे. झालं काय नेमकं? म्हातारं 50 किलोमीटर अलीकडे सोडलंय. तुला कसं कळालं? म्हातारं माझ्या स्वप्नात आलतं. बाळ्या म्हणतो म्हातारीने चांगलं होतं, जिवंत होतं तोवर बी चांगलं काम केलं नाही म्हणे, गेल्यावर बी मा पिच्छा सोडा म्हणे. म्हातारं किती येडाई म्हणे. पुढे किती राहिली होती? फक्त 50 किलोमीटर काशी राहिली होती म्हणे.
700 किलोमीटर अलीकडे येऊस तर 50 किलोमीटर पुढे गेला असतं तर काशीत नसतं का पोहोचलं? कोण? म्हातारं. कर्म चांगलं नसेल तर हाडं सुद्धा काशीला जात. त्यासाठी केले कर्म झाले, तिची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. माणसाचं कर्म चांगलं असावं. संतांनी सुंदर वर्णन केलंय पहा. जगद्गुरु तुकोबारा यांचा अधिकार पाहाल तर अखंड कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे. अनुरेलो तुकडा तुका आकाश एवढा तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वर चरणी मस्तका ठेविले आरती तुकाराम. तुकोबारा यांचा अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. मग तुकोबाराय प्रामुख्यानं जगतामध्ये वर्णन करतात. जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येक जण एकमेकांच्या वरती उपकार करतात. पण सगळ्याच उपकार करण्याची प्रथा, सगळ्यांची उपकार करण्याची पद्धत काहीतरी लिमिटेड मध्ये आहे. प्रत्येक जण उपकार करतात पण त्या उपकार करण्याला सुद्धा मर्यादा आहे. आता मला सांगायचंय, आई वडील प्रत्येकाचे उपकार करतात पण आई वडिलाचा उपकार फक्त स्वतःच्या लेकरापुरता मर्यादित आहे. भगवंतही उपकार करतात पण भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी. जो त्याचं भजन करल, जो त्याचं नामस्मरण करल, भगवंत त्याच्यावरती उपकार करतात. पण साधू संत आहेत, प्रामुख्यानं संतांच्या उपकाराचं महत्व अभंगाच्या पहिल्या सुंदर वर्णन केले. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. प्रामुख्याने सांगितले संतांचे उपकार. जगतामध्ये जगतावरती जगाला दुःख झाल्याच्या नंतर जी सुखी होतात ते म्हणजे जीव असतात. तुम्ही आम्ही. तुम्ही पहा ना, एखाद्याला दुःख झालं, एखाद्या बाईची बकरी जर मेलीच समजा, बकरी मेली तर रडू रडू ऐकती पहा तिच्या सोबत. पण ती जर निघून गेली का पाठीमागं म्हणते बरं झालं, असंच व्हायला पाहिजे होतं. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला कधी चांगलं वाटत. खरी परमार्थाला सुरुवात तेव्हा होत असते माणसाची, ज्या दिवशी दुसऱ्याचं कल्याण झालेलं आपल्याला चांगलं वाटेल. दुसऱ्याच्या कल्याणाकरिता आपले हात काम करतील. ज्या दिवशी दुसऱ्याच्या हिताकरिता आपण 2 पावलं चालत जाऊन त्याची मदत करू, त्या दिवशी भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद होतो. पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला देखवत असेल तर उपयोग नाहीये. उगाच एखाद्याला 5 क्विंटल कापूस जास्त झाला म्हणून आपल्या पोटात दुखण्यात अर्थ नाही अजिबात. राधा अक्काला 5 क्विंटल कापूस झाला म्हणून केसरबाईच्या रोज पोटात दुखायचं. 8 दिवस झाले दवाखाना, इकडं नाही तिकडं नाही तिकडं नाही, सगळीकडे दाखवलं.
पार मुंबईला घेऊन गेले, पण तरी सुद्धा पोटावरती विलाज निघाला. डॉक्टर म्हणे MBBS MD झाली म्हणे, एकाच विषयावर PhD केली म्हणा, आपण स्पेशलिस्ट आहे म्हणे, तरी सुद्धा या बाईचं पोटाचं काय आजाराचं निधन होईना. काय करावं? पोट कधीपासून दुखतं मावशी, काय सांगू तुम्हाला. राधाला 5 क्विंटल कापूस झाला आणि तिच्या पोरानं जशी 4 व्हीलर गाडी दारात लावली तेव्हापासून पोट दुखायला लागलं. या पोटाला कुठं औषध भेटणार आहे का? सांगण्याचं तात्पर्य आहे, लोकांचं कल्याण झाल्याच्या नंतर जर आपल्याला वाईट वाटू लागलं तर समजून घ्यायचं आता आपली परमार्थामध्ये अधोगती होत चालली. म्हणायचं असेल आपलं मना पण जगाच्या मालकाला म्हणा, समर्पण करायचं असेल करा, पण भगवान परमात्माला केलं पाहिजे. काय मागायचं ते देवाला मागावं, लोकाला मागण्यात अर्थ नाहीये. देणारा हा भगवान परमात्मा आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन, पण प्रारब्ध सुद्धा बदलण्याची ताकद कशात असेल तरी भगवान परमात्माच्या नामस्मरणामध्ये आहे. प्रत्येकाला माहिती नामस्मरणाचं महत्त्व काय असतं या कलियुगात सांगते. आज प्रत्येकजण सोशल मीडियावरती कित्येक लोकांचं व्यसन सुद्धा सुटलं, कित्येक लोकांचे परिवार एकत्रित आलेत, कित्येक तरुण पोरं वायाला गेलेले सुद्धा परत जागेवरती चांगल्या रस्त्यावरती आलेत. सगळ्यात मोठी कृपा कोणाची असेल? वृंदावनमध्ये साक्षात भगवान बाके बिहारीजींचा दुसरा अवतार जरी म्हणायला हरकत नाही, साक्षात राधाराणीची कृपा आशीर्वाद ज्यांच्यावरती आहेत प्रेमानंद महाराज. नामाचं महत्त्व काय असतं? काय नामाचं महत्त्व असतं? गेल्या कित्येक वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत त्या साधू महात्म्याला, दोन्हीही किडण्या नसताना सुद्धा आजही लोकांना रोज 1-1, 2-2 तास सत्संग घेण्याचं काम करतात. जगताला त्यांच्या हिताचं, त्यांच्या कल्याणाचा उपदेश करण्याचं काम करतायत. अजूनही चालू आहे. डॉक्टर लोकांनी विचारले एक दिवस, म्हणे आम्ही आमच्या किडण्या तुम्हाला ट्रान्सफर करू, आमची किडनी तुम्हाला देऊन टाकू. त्यावेळेला त्या महाराजांनी उत्तर दिलं, म्हणजे तुम्हाला या किडण्या द्यायला हरकत नाही, पण माझ्यामध्ये शरीर चालू जर कोणामुळे असेल तर एक किडनी म्हणजे राधा आहे आणि एक किडनी म्हणजे कृष्ण आहे. या राधा नामाला, या राधा कृष्णाला बाहेर काढून तुमच्या किडनी आतमध्ये कशा परत घेऊ? सांगण्याचं तात्पर्य राम नाम अखंड कंठामध्ये राधा राणीचं नामस्मरण. राधा 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 श्री राधा, 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 राधा 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 श्री राधा. जगत चालण्याचं काम आहे फक्त भगवान परमात्माच्या नामस्मरणामुळे. सांगण्याचं तात्पर्य उपकार प्रत्येक जण करतात. स्वतःच्या मुलाला जर महत्वाचं काम निघालं ना, तुमचं चांगलं व्हावं हे त्यांनाच वाटतं, फक्त तुमचे आई वडील असतात. पुतण्याचं जरी चांगलं झालं तरी सुद्धा चुलत्याला बरं वाटत नाही सध्याच्या काळात. तुम्हाला खोटं वाटत असेल, 2-3 महिन्यापूर्वी घडलेली घटना. एक पोरगा मला भेटला, मला म्हणे ताई लग्न जुळलं होतं म्हणे माझं, 32 वर्षाचा असं लग्न जुळलं होते म्हणे माझं ताई, पण काय सांगू तुम्हाला, फक्त माझ्या चुलत्यामुळं आणि माझ्या आत्यामुळं माझं लग्न मोडलं. पहा, चांगलं करता येत नाही माणसानं, करू नये, पण वाईट कशाला करा बरं? कोणाचं द्यायचं आणि कोणाचं कुठं जोडा काही सगळ्या जगाच्या मालकाला माहिती आहे. चांगलं करणं होत नाही माणसानं, करू नये. आणि लग्न मोडणाऱ्यामध्ये ते यादीत कोणाचेच नावं नसतात. तरुण पोरांना सांगते मी, डोळा फक्त याच लोकांवर ठेवा. लग्न मोडण्यामध्ये कोण असतील तर तुमचे चुलते, तुमचे मामा, तुमचे आत्या, तुमचे काका, हे लग्न मोडण्याच्या मध्ये यादीत नावं असतात. पहा, इथले काका सोडून सांगते, टेन्शन तुमच्यावर यायचं. सांगण्याचं तात्पर्य चांगलं करणं होत नाही माणसानं, करू नये, पण जगामध्ये तुमच्यावरती तुमचं चांगलं व्हावं हे वाटतं, पण स्वतःच्या आई वडिलांना वाटतं. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती, निस्वार्थ मनानं प्रेम करणार नातं, लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त, किती एकमेकांच्या वरती, लेकराच्या वरती किती नितांत प्रेम राहतं. भगवान महादेवाचे निस्सीम भक्त, लाडकी भक्त, सुंदर वर्णन येत आहे. विठ्ठल विठ्ठल. कर्दम नावाचे ऋषी आहेत आणि त्यांची पत्नी, तिचं नाव अनुभूती. कर्दम ऋषी अखंड साधू संत महात्म्यांच्या संगतीत राहणारे, भगवान परमात्माचं अखंड नामस्मरण करतायत. कर्दम ऋषींचं लग्न झालं, त्यांना अनुभूती नावाची पत्नी भेटली. ती पत्नी सुद्धा तेवढीच धार्मिक आणि सात्विक होती. घरामध्ये सध्याच्या काळात विसंगती आहे, परिवारामध्ये विसंगती. काय विसंगती? मालक जर कष्ट करणारे असतील तर बायकोला काम करायला नको वाटतं, मालकाला जर कीर्तनाची आवड असेल तर बायकोला नसते, आणि पत्नीला जर आवड असेल तर मालकाला आवड नसते. पहा, एका गावामध्ये कीर्तन होतं, तुमच्याच कोठ्यामध्ये कीर्तनाचं आयोजन केलेलं, आणि मालकीला म्हणे, पाप्याचा बाप किती दिवस झालं म्हणे
4 वर्ष चालू आहे पण तुम्ही कधी सप्ताहाच्या मंडपाकडे येऊन सुद्धा पाहत नाही, डोकं नाही पाहत नाही म्हणे. आम्हाला जर तुम्ही नाही आले तर मी माहेरात जाणार म्हणे, इथं अजिबात राहणार नाही. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्टही पुरवावे लागतात. मालक म्हणे तुझी एवढीच इच्छा आहे, कुठं ही गेली माहेरला निघून तर पिण्याची पंचायत व्हायची, भाकरी तुकड्याची पंचायत. येतो म्हणे पण माझ्या हिशोबाने कीर्तनात येऊन बसन. बायको एवढी उलट्या डोक्याची होती, लग्नाच्या आधी याचं वजन होतं 80 किलो, पण लग्न झालं आणि बायको उलट्या डोक्याची भेटली, लग्न झाल्याच्या नंतर त्याचं वजन झालं चपलासहित 35 किलो. एवढी उलटी डोक्याची. म्हणे काय करावं, गावातले महाराज भेटले म्हणे काय झालं तुला एवढं खराब झालं म्हणे, एवढी तब्येत खराब झाली, झालं काय? तो म्हटला बायको उलट डोक्याची भेटली म्हणे. ते कसं, उन्हाळ्याच्या दिवसात जर तिला शरबत मागितला की चहा आणून देती म्हणे, आणि कोणतंच काम सोयीचं करत नाही म्हणे अजिबात. थंडीच्या दिवसात चहा मागितला की शरबत देती म्हणे. महाराज म्हणे उपाय सांगतो करून बघ, गुण आला तर आला. ते म्हणे उन्हाळ्याच्या दिवसात तुला जर शरबत प्यावंसं वाटलं तर चहा मागायचं म्हणे. ज्या वेळेला कडक थंडीचे दिवस चालू होते तो म्हटला पप्याची माय, अगं म्हणे सती जरा शरबत आणून देते का? ती चहा घेऊन आली. तो म्हटलं गुन्हा आला. पितरपाठ चालू झाला. तुमच्याकडे पितरे जेवायला घालतात का? पितरपाठ चालू झाला. पितरपाठ चालू झाला आणि याचा बाप जाऊन कमीत कमी 10 वर्ष झाले होते. तो म्हणे आता बापाला जेवायला तर घालायचं म्हणे, पितरे जीव घालायचे पण घालावं कसे, हिला सांगाव काय? तो म्हटला पप्पीची माय आपल्याला अजिबात पितरे जेवायला नाही घालायचे. ती म्हटली का नाही घालायचे? अगं तुला लवकर उठावं लागल, एवढा लवकर स्वयंपाक आवरावं लागल, 12 वाजता तर नैवेद्य दाखवावं लागतो. ती म्हटली मी पहाटे 4ला उठल पण माझ्या सासऱ्याला जेवायला घालल. तो म्हटलं गुण आला. सकाळी 7 वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक झाला. तो म्हटला सती आपल्याला नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. ती म्हटली गंगेला जाणार. डोक्यावर नैवेद्याचं टोपलं घेतलं आणि पळत सुटली. सती अगं पुढे पडू नको, पळणार. अगं मध्ये जाऊ नको, गंगेत मध्ये जाणार, बुडशील, बुडणार, मरशील. काय पाहता माझ्याकडे वाहून गेली. ती वाहून गेली. पण हा बहादर एवढा हुशार होता, दुसऱ्या दिवशी आला आणि पुलावरून पाहत होता. बायको कुठं फुगून वर आलेली दिसती का? पाहत होता पण वरच्या दिशेला पाहायचा. पाण्याचा प्रवाह असा खालच्या दिशेला चालू, वरच्या दिशेला पाहायचा. तो म्हटला जवळचा मित्र म्हणे काय झालं नेमकं, काय हरवलं तुझं? काय नाही म्हणे, बायको काल वाहून गेली, फुगून कुठं वर आलेली दिसते का पाहतो. म्हणे गेली वाहून पण कोणत्या दिशेला? अशी खाली गेली म्हणे वार. मग खाली पाहणं म्हणे, वर काय पाहतो? तो म्हटला 25 वर्ष तिच्यासोबत संसार केलाय म्हणे, मला चांगलं माहिती तिनं कधीच कोणतं काम माझं सोयीचं केलं नाही म्हणे. ती मेली जरी असेल आणि वाहून जरी गेली असेल तरी अशी उलटी वाह जाईल म्हणे, सोयीची नाही जायची खाली. घराघरात विसंगती असते प्रत्येक परिवारामध्ये. प्रत्येकाला वाटतं आपलं चांगलं झालं पाहिजे पण घरात विसंगती असते. परमार्थ असावा पण परमार्थामध्ये 100तून एखादी जोडी असते. दोघ जणी दोघांच्या इच्छेनं कथा कीर्तनात येऊन बसतात. आई वडील उपकार करतात. कर्दम नावाच्या ऋषींनी जसं लग्न झालं अनुभूती ही संस्कारी भेटली होती, चांगल्या विचाराची होती, चांगल्या विचाराची पत्नी भेटली पण तीही निस्सिम भक्त महादेवाची. ज्या वेळेला अनुभूती गर्भवती राहिली, सुंदर मुलाला जन्म दिला आणि त्यावेळेला कर्दम नावाचे ऋषी मरण पावले. कर्दम ऋषी मरण पावले पहा. पण त्याच्यानंतर सगळ्यात नितांत प्रेम पहिल्या काळात जर पाहिलं तर सती जाण्याची प्रथा चालू. काय करावं? पत्नी निघाली होती पण नारद मुनींनी सांगितलं अनुभूती तू असं लेकराला सोडून जाऊ शकत नाही, कारण लेकराला एखाद्या वेळेला बाप लवकर गेला निघून तरी चालतं पण शेवटच्या श्वासापर्यंत त्याची आई त्या लेकराच्या सोबत राहिली पाहिजे. आई का राहिली पाहिजे सांगू तुम्हाला मी. आज प्रत्येक गोष्टी प्रत्येक दुःख असेल तर आई आणि बाप होण्याचं काम करत असते ती माय. आईची काय किंमत असते मला चांगली माहिती आहे. तुम्हाला एक घडलेली घटना सांगते पहा. माझ्याकडं 75 मुली शिकण्यासाठी संस्थेमध्ये. प्रत्येक भागातले मुली आहेत. जालना जिल्ह्यामध्ये साडेगाव म्हणून काहीतरी गाव आहे, त्या ठिकाणची एक 6वीची मुलगी माझ्याकडे. तिच्या आईला किडनीचा प्रॉब्लेम होता. स्वतःच्या आईनं एक किडनी लेकीला दिली होती. 2-3 वर्षापासून 4 जणी बहिणी, भाऊ नाही, 4 जणी बहिणी 2 नंबरची माझ्याकडे शिकण्याकरिता आहे. पण सांगण्याचं तात्पर्य पहा. परवा दिवशी माझ्या कथा चालू होती, जालन्यात कथेसाठी आल्या आणि कथेला आल्याच्या नंतर कथेतूनच लांबून मला रामकृष्णारी म्हटल्या, पोरीला बोलल्या, पण त्या पोरीची आणि तिच्या माईची शेवटची भेट झाली. काल रात्री थोडासा खोकला आला, हॉस्पिटलला घेऊन गेले. जसे कोमात गेल्या तशाच त्या गतप्राण झाल्या. कमीत कमी 32 वर्षाच्या असतील. आज 4 मुली पाठीमाग आहेत. पोरगी जालन्यातच होती, घेऊन गेले. पण कालपासून कमीत कमी दिवसभर मलाच करमत नव्हतं, कारण आई जाण्याचं दुःख काय असतं पहा. ज्याला आई नाही त्याला विचारायचं काय किंमत असते. काही मुले माझ्याकडे अशा आहेत की त्यांना आई नाही वडीलही नाही. तुम्ही म्हणू आई नसल्याच्या नंतर मावशी सांभाळ करेल, मावशी मावशी असते पहा. आईची जागा जगात कोणी घेऊ शकत नाही. आज 2-4 मुले 4-5 मुले मी स्वतः दत्तक घेतलेले आहे. पण सांगू तुम्हाला, आपण किती मोठे कष्ट करण्याचं काम केलं आणि किती त्या पोरींच्या पुढे पुढे केलं ना, तरी सुद्धा आम्ही सुद्धा आईची जागा कधीच घेऊ शकत नाही.
कैसे कोई जिए माँ तेरे बिन कहा गए ममता भरे दिल कैसे कोई जिए माँ तेरे बिन ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहा ओ क्या बात है। माँ के बिना सुना है जहाँ मेरी माँ। टाळी वाजवा सर्वांनी जोरात। क्या बात आहे। जगामध्ये माईची जागा कोणाला घेता येत नाही। कधी कधी पाहत असते पा घरी असल्याच्या नंतर बऱ्याच मुलींचे आई वडील येतात, कोणाचा वाढदिवस करतात, आपणही करतो साजरा, पण ज्या मुलीला मायबापच नाही त्या पोरीनं दुःख कोणाला सांगायचं। बाईचं सुद्धा माहेर तोपर्यंत जिवंत असतं तोपर्यंत माहेरात मायबाप जिवंत आहेत। भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घरात प्रवेश करतो, पण आई वडिलाच्या रूपामध्ये। मायबाप निघून गेला ना जगात कोणी कोणाचं नसतं। आज कित्येक प्रसंग आपल्याला ऐकायला भेटतात, आई वडील निघून गेल्याच्या नंतर सख्खा भाऊ सुद्धा बहिणीला विचारत नाही आणि सख्खी बहीण सुद्धा भावाला विचारत नाही। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। मायबाप लेकरासाठी काय करू शकतात, तर मायबाप लेकरासाठी माऊली ज्ञानोबरायांचा प्रसंग पाहाल तर देहांत प्रायश्चित्त घेऊ शकतात। जीव देण्याची वेळ आली तरी चालेल, पण आपल्या पोरांना स्वतंत्रपणानं जीवन जगता आलं पाहिजे। जगात माय बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही। कधीतरी सांगत असते सप्ताहामध्ये 15-15 हजार रुपयाची पट्टी द्या, चारी धाम करून या, पण घरात माय बापाला अर्ध्या भाकरी वाचून मरावं लागत असेल ना, जगात किती पुण्य कमवण्याचं काम केलं तरी सुद्धा तुमच्या पदरी एक मूठभर गोंजळ भरही पुण्य नाही पडणार। माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी, कुठल्याच तीर्थावरती जाण्याची गरज नाही का। दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता।
असले तर आले तर पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला सुद्धा यावं लागलंय. जगात निस्वार्थ मनानं प्रेम करणारे फक्त मायबाप आहेत. किती मोठा बंगला असू द्या, बंगल्याला आणि त्या घराला तोपर्यंतच घर पण आहे, तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत दारात म्हातारे मायबाप बसलेले आहेत. ज्या दिवशी दारातले मायबाप निघून जातील ना, त्या घराला सुद्धा घर पण राहत नाही. बऱ्याच लोकांना म्हाताऱ्या मायबापाची लाज वाटते. पहा, कधी कधी सांगत असते मी, आज कीर्तनकार झालोय पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत, वादक झालेत पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत, गायक झालेत पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. पण सुरुवातीच्या काळामध्ये कधीतरी यांच्या मायबापानं सुद्धा विनंती केली असेल एखाद्याला, दादा आमच्या पोराला एखादी चाल म्हणू द्या. कुठं? हरिपाठात. नाव झाल्याच्या नंतर प्रत्येक जण पैसे देऊन बोलवतील. पहा, मला संस्थेत टाकण्याच्या वेळेला माझ्या बापानं दुसऱ्याकडून 5,000 रुपये घेऊन टाकलेलं. पण मला सांगा, आज कितीतरी लाख रुपये मी कमवले, कितीतरी कोटी रुपये मी दिले, म्हणजे तेव्हाच्या 5,000ची किंमत होऊ शकते. सांगण्याचं तात्पर्य आहे, जगात निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं कोण असेल तर ते मायबाप असतात. आणि आई वडील निघून गेले, उपकार करतात पण स्वतःच्या लेकरावरती, देव होण्याचं काम करतायत. त्याच्यानंतर भगवंत उपकार करतात पण फक्त भक्तांच्यावरती, जो त्याचं नामस्मरण करेल त्याच्यावरती. त्याच्याही पुढे सांगितलंय, पण संत उपकार करतात. संत कोणाला म्हणतात? संत तुझी जाणा जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. जगताला दुःख झाल्याच्या नंतर जे दुःखी होतात त्यांचं नाव संत आहे. संत कोणाला म्हणावं? जे कारंजले गांजले त्यासी माने जो आपुले. साधू संत जगताला दुःख झाल्याच्या नंतर दुःखी होतात. पहा, कायम जगतासाठी जीवन असतं, जगतासाठी जगत राहतात. संताची संगती किती महत्वाची आहे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते, संताचे पायी हा माझा विश्वास. विश्वास हा शब्द किती अक्षरांचा आहे? बोला. विश्वास हा शब्द किती अक्षरांचा आहे? स्वतःच्या हाताने मोजला तर 3.5 हाताचा नरदेह फक्त 3.5 अक्षरावरती अवलंबून. घात केला तर आयुष्यात कधी विश्वास बसत नाही. पण संतांच्या चरणावरती विश्वास जर का ठेवला, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. त्याच्याही पुढे संत विना प्राप्ती नाही, ऐसे संत विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संत विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. विश्वास मनानं प्रेम करणारे नातं आई वडील आहेत, पण जगतावरती, जगतामध्ये दुर्जनही येऊ द्यात आणि सज्जनही येऊ द्यात, प्रत्येकाच्या वरती उपकार करण्याचं काम करतात ते आहेत संत. भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल तरी संतांची संगती करावी लागेल. विश्वातलं सर्व सुख कुठे? तर भगवंताच्या चरणाजवळ. सुख वसे तुझे पायी मग ठेवी तर ये ठाई. पण देवाच्या चरणाजवळ पोचायचं असेल तर संतांच्या संगती करावी लागेल. संतांची संगती किती महत्वाची आहे. आयुष्यभर पापाशिवाय काहीच केलं नाही. नारदजींसारख्या संतांची संगती झाली, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. मातंग ऋषी सारख्या संतांची संगती झाली शबरी मातीला. भिल्ल कुळात जन्माला आलेली, पण प्रभू रामचंद्र भेट गाणे करीता आले आहेत.
बडे बडे मंदिर त्याच्या पुढे सांगतात जब मोरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा आएंगे रघुराई जब मैं आसन पे बैठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी पूजा की थाली में चंदन होगा साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा शबरी के कुटिया का पवन होगा। संतांच्या संगतीचा काय महत्व आहे सांगते। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जोडले जाई संतांच्या चरणाचे धुळीचाही स्पर्श झाला तरी सुद्धा जीवनाचा उद्धार आहे। मेरू पर्वतानं ब्रह्मदेवाची उपासना केली एवढं स्वतःची उंची वाढून घेतली की सूर्य झाकला गेला होता। मेरू पर्वताला प्रार्थना करण्यासाठी सर्व देवता गेले पण कोणाचा ऐकेना। शेवटी काय करावं मग त्यावेळेला अगस्ती महाराजांकडे आले। मेरू पर्वताचे गुरु अगस्ती महाराज म्हणजे कुंभजी ऋषी अगस्ती महाराजांच्याकडे आले। त्यांनी स्वतः सांगितलं गुरुला पाहिलं तसं साष्टांग प्रणिपात केला। साष्टांग प्रणिपात म्हणजे अष्टांग धरणी मातेला जेव्हा चिटकतील त्याला म्हणतात साष्टांग प्रणिपात। गुरूंचं दर्शन घेतलं पाहिजे पण साष्टांग प्रणिपात करून गुरूंचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद दिला। या आता जसा पडून राहिला तसाच पडून राहा। जेव्हा जेव्हा साधू संत महात्मा मंडळी येतील तेव्हा पावला पावलावरती त्या संतांच्या धुळीचा स्पर्श तुझ्या मस्तकाला होईल आणि तुझा उद्धार होत राहील। संतांच्या चरणाची धूळ भगवान गोपाल कृष्णाच्या ज्या वेळेला गोपिकांच्या चरणाची धूळ लागली तर जगाच्या मालकाचं डोकं दुखण्याचं राहिलंय। सांगण्याचं तात्पर्य आहे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती तुकोबाराय सांगतात साधू संत पावला पावलावरती जाग करण्याचं काम करतात। मी किती त्यांचे उपकार फेडण्याचा प्रयत्न केला तर माझ्याच्यानं त्यांचे उपकार फिटू शकत नाही। देण्याचा विचार केला तरी काही जरी दिलं तरी त्यांच्या ऋणातून मी उत्तराही होऊ शकत नाही। अभंगाचं दुसरं चरण अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात काय द्यावे त्यासी
व्हावे उत्तराई ठेवे तो हा पायी जीव थोडा. जे साधू संतांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकाराच्या बदल्यात काही देण्याचं ठरवलं तरी सुद्धा आपण त्या उपकारामधून कधी उतराई होऊ शकत नाही. आपला जीव जरी काढून देण्याचं ठरवलं तरी उपकार परतफेड कधी होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल ताई ते कसं? मायबापाच्या उपकाराची परतफेड कधी होत असते का? ठरवलं जर आपण त्यांच्या उपकाराची परतफेड करायची होऊ शकते का? बोला ना. किती कष्ट करतात आपल्यासाठी, किती त्रास सहन करतात ते त्यांना माहिती. साधू संतांनी आपल्यावरती एवढे उपकार केलेत की काही आपण जीव जरी काढून त्यांच्या चरणावरती ठेवला तरी सुद्धा त्या उपकाराची परतफेड कधी होत. एवढंच नाही तर साधू संतांनी बोलता बोलता जरी म्हटले ना तुझं कल्याण होईल तरी कल्याण होतं. आणि ते माणसाला वाणीमध्ये तर तेव्हा येत असतं. पहा, असं सांगितलं की तब्बल 12 वर्ष एखाद्या व्यक्तीनं कायम जर खरं बोलत राहिला तर 12 वर्षाच्या नंतर तुम्ही जे बोलाल ते खरं व्हायला लागतं. कधी? 12 वर्षाच्या नंतर. आता महाराज लोकांसहित कोणीच खरं बोलायला तयार नाही. कुठपर्यंत आले महाराज? आलोच चौकात. काय याचं चौकात आणि कशाचं काय? 5-50 किलोमीटर मागच. काही महाराज लोक तर तारखा घेऊन सुद्धा संध्याकाळच्या टायमाला सांगणार माझी म्हातारी मेली. म्हणा कशाची म्हातारी मेली आणि कशाची काय? काही सांगतात आमची पंजी मेली, काही म्हणतात खापर पंजी मेली. सांगण्याचं तात्पर्य आहे खरं बोलणं हा विषय सध्या राहिला. पहिल्या काळात होतं रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाय पर वचन न जाय. वचन एकदा का दिलं तर ते वचन पाळल्या जायचं, मोडल्या जात नव्हतं कधी. पहिल्या काळात नाही म्हणतात का म्हातारी माणसं पाळण्याला जर का एकदा बाशिंग बांधलं तर ती पोरगी त्या माणसाला द्यावंच लागत होती. कशामुळं? शब्दाला जागी होते लोक. आता जिकडून पैसा जास्त येईल तिकडे लोक पोरी द्यायला चालू झाले. प्रत्येक ठिकाणी येत. एखाद्या बापाला 2-4 पोरी जर असतील, पहिल्या काळात लई वातावरण राहायचं बाप पोराच्या बापाचं सुद्धा. पोराचा बाप असा वाजनात यायचा काय सांगावं तुम्हाला. पोरीच्या बापाला 2-3 पोरी. पोरीच्या बापाने विनंती करावं, करता का दादा औंदा एवढी पोरगी करता का? ते म्हणता आपण तुमची नाही म्हणे, मोठ्या घरची पोरगी पाहिली पाटलाच्या घरची म्हणे. असं आता ह्या 2-3 वर्षात असा काळ बदललाय. सगळ्यात लोड मध्ये असते कोणतर पोराचे बाप आहेत. ज्या पोरीच्या बापाला 2-4 पोरी ज्या बापाला आहे पोराचा बाप त्याच्या दारात जातो आणि त्याला म्हणतो पाहुणा जय हरी हिवाई जय हरी जय हरी. ते म्हणतो हा पुढच्या घरी म्हणे पुढच्या वर्षी आमदा नाही करायचं म्हणे. चांगलं भेटलं तरी देऊ पोरगी. पहिल्या काळात पोराचा बाप वजनात राहायचा, शब्द दिला तर शब्दाला जागे राहायचे. आता जिकडून जास्त पैसा येईल कित्येक प्रथा चालू झाली. 5 लाख दिले तर पोरगी, 10 लाख दिले तर पोरगी. पहिल्या काळात हुंडा द्यायचे आणि आता मात्र पोरीचा सुद्धा हुंडा घ्यायला लागले. सांगण्याचं तात्पर्य आहे वचन एकदा का दिलं पण पाळल्या जायचं. साधू संतांनी सहज बोलता बोलता जरी म्हटलं तर तुझं कल्याण होईल. आमच्या भागातली घडलेली घटना आहे. पहा, आमचं मूळ गाव जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये तिथं एक आंबेवाडी नावाचं गाव आहे. श्री संत वामनभाऊ महाराजांचा तो परिसर आहे. वामनभाऊ महाराजांनी एका वेळेला सांगितलं आपल्याला खूप मोठा सप्ताह करायचा म्हणे आंबेवाडीला. सप्ताह करायचं तुम्ही चला म्हणे. आपल्याला तिथं साफसफाई करायची, जरा दगड उचलायचं काम करायचं. तिथं खंदारीचं काम चालू होतं आणि कोणाला 500-1000 रुपये रोज येत असेल. पण वामनभाऊ महाराजाला नकार दिला आणि त्या आंबेवाडीच्या लोकांनी सांगितलं म्हणे त्या खदानीमध्ये कामं चालू आहेत, 500-1000 रुपये रोज येतो, आम्ही काय सप्त्याला मदत करायला येऊ शकत नाही. एकदाच शब्द दिला, आशेच आयुष्यभर टिकावून खोरे घेऊन हातात राहा, असेच टोपले घेऊन हातात काम करत राहा. अजून सुद्धा तिथं 25-25 एकरवाली माणसं आहेत. जास्त लांब नाही, माझी मावशी तिथली. 15-15, 20-20, 50-50 एकरवाली माणसं आहेत. पण तरी सुद्धा त्यांची वर्षभर खाण्याची सुद्धा पंचायत असते. सांगण्याचं तात्पर्य साधू संत सांगत असतात आमच्या जवळ अंतकरणात श्रद्धा निष्ठा प्रेम ठेवून याल. आम्ही देवाला समर्पण केलंय, आम्ही अंगाला राख लावलीये. समर्पण करून जरी याल तर ती राख तुमच्या अंगी लागल, तुमच्या अंगाला लागल, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. कपाळाला लागल, तुमचं जीवन बदलून जाईल. पण मनामध्ये कपट द्वेष ठेवून जर आमच्या जवळ याल, वाईट भावना ठेवून याल तर तीच राख तुमच्या अंगाला लागेल आणि तुमच्या आयुष्याचं सुद्धा वाटोळ झाल्याशिवाय राहत. त्यासाठी माणसाने कोणाच्या नादाला लागावं. साधू संतांच्या कधी माणसाला नादाला लागायचं नाही. चांगलं बोलणं होत नाही माणसानं बोलू नाही, पण वाईट बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. बरेच लोक असतील आता इथं कुच्चर वाट्यावरती बसलेले, उसने तांबाखूला उसना चुना लावणारे, एकामेकाला म्हणणार का रे हे कलंकीनाथ महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करतात, एवढा 5-50 हजार खर्च, 1 लाख रुपये खर्च, काय गरज एवढा खर्च कर असतात. कधी माग पत्ता लागायचा नाही, कधी आपल्या मागं लागतील आणि संसाराचं वाटोळ होऊन जाईल. चांगलं करणं होत नाही माणसानं करू नये, पण वाईट करण्याचा कधी प्रयत्न करायचा नाही. आणि साधू संतांच्या मध्ये तर कधीच नाही. तुकोबारायांनी सुंदर वर्णन केलंय. सहज बोलणे हित उपदेश
करुणी सायास शिकविती. साधू संतांनी जीवनामध्ये जर वाईट मार्गावरती जाणार असाल तर कित्येक वेळेला प्रार्थना करतात, तुम्हाला उपदेश करतात आणि योग्य मार्गावरती आणण्याचं काम करतात. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, किती प्रेम राहतं साधू संतांचं, किती प्रेम राहतं आपल्यावरती, की जसं एखाद्या गायीनं स्वतःच्या वासरावरती प्रेम करावं आणि एखाद्या आईनं स्वतःच्या मुलावरती प्रेम करावं. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या
हाय ए तो माझं निरंतर जागविती अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करत राहा. कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्माच्या भजनाला महत्त्व सांगितलं. का करावं नामस्मरण? तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाड तुट दिलं. नामस्मरण करावं. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनावणी वाड नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा, गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. नामस्मरण करावं. पण कुठल्या देवाचं करावं? भगवान परमात्माचे अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याशी. भगवंताची रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्यम परम धीमहि. सत्य तू सत्य तू सत्य तू. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. हरिहरा वेद नाही नका करो वाद, योग्य वेळेत सावधून अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण. काळानुसार वेळेनुसार फक्त देवाला बदलण्यात अर्थ नाही. नामस्मरण एकमेव पर्याय आहे, पण श्रद्धा निष्ठा भाव भक्ती आणि प्रेम असावं. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. श्रावण महिना चालू झाला, महाशिवरात्रीचा पर्वकाळ काल. प्रत्येकानं शिव केला शोके वासी, डोलीदारो के राजा, शंकर संकट हरना हो बोले बाबा, शंकर संकट हरना. नामस्मरण करा. असं देव वार बदलला की देव बदलू नये, काळ बदलला म्हणजे देवाला बदलू नये. नवरात्र उत्सव आला म्हणून भगवतीचं भजन. आता सध्याच्या काळात एकच विषय चालू आहे, ट्रेंडिंग विषय एकच. पहिल्या 2 वर्षापूर्वी एकच चालू होतं, जय महाकाल जय महाकाल. जात होते की नाही? तरुण पोर होतं गाड्या बरोबर तिकडं. आता 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. हरे के सहारे मेरे हरे के सहारे, हरे के सहारे मेरे हरे आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ. आता वर घ्या सर्वांनी. दादा गुरु मच्छिंद्रनाथ. आता वर घ्या पैशावाले गरीब सगळ्यांनी. त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ, त्या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा आहे लईच निराळी, त्यांची भाषा आहे लईच निराळी. बंगाली बंगाली